नांदेड जिल्ह्यात नरशी हे एक गाव आहे. गाव जरी छोटे असले तरी सर्वत्र परिचयाचे आहे. याच गावात बजरंग नगरमध्ये लक्ष्मण यांचा परिवार वास्तव्याला आहे. लक्ष्मण यांना 5 मुली आणि 2 मुले आहेत. यांपैकी उज्ज्वला या मुलीचा विवाह 5 वर्षांपूर्वी नांदेड येथील अशोक धोत्रे यांच्यासोबत झाला होता. वडील लक्ष्मण यांनी अतिशय कष्ट करून आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी यासाठी अशोकला संसारात लागणाऱ्या सर्व वस्तू दिल्या होत्या. अशोक आणि उज्ज्वला हे नांदेड येथील तरोडा भागात राहत होते. पाहता पाहता दिवस लोटत होते. 5 वर्षे कधी निघून गेले हे कळाले सुद्धा नाही. अशोक आणि उज्ज्वला यांना 2 मुले देखील झाली. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. परंतु अशोकचा स्वभाव इतरांपेक्षा थोडा वेगळाच होता. तो नेहमी चिडचिड करायचा आणि छोट्या कारणावरून वाद घालत असे. मात्र अशोकची पत्नी उज्ज्वला याकडे दुर्लक्ष करत होती. नवरा आहे, बोलला असेल, त्याचे बोलणे मनावर कशाला घ्यायचे, असा विचार करून ती आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत होती. काही दिवसानंतर अशोकच्या वागण्यात बदल होऊ लागला. आता अशोक दारू पिऊन घरी येऊ लागला. घरी आल्यावर तो उज्ज्वलाशी भांडण करू लागला आणि त्यात तिला मारहाण देखील होऊ लागली. असे अनेक वेळा घडू लागले. या रोजच्या त्रासाला उज्ज्वला कंटाळली होती. ही बाब आपल्या आईवडिलांना सांगावी म्हणून उज्ज्वलाने आपली आई पारुबाई यांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. मुलगी उज्ज्वला अशोकच्या त्रासाबद्दल सांगत असताना आई पारुबाई यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईने उज्ज्वलाला धीर दिला आणि सांगितले, "बेटा, तू काळजी करू नकोस. आम्ही नांदेडला येतो. सर्व काही ठीक होईल." पारुबाई यांनी आपल्या मुलीला भक्कम धीर दिला होता. लेकीला सासरे त्रास होत असल्याची वेदना त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी लगेच 4-5 नातेवाईकांना सोबत घेऊन नांदेड येथील जावयाचे घर गाठले. अशोकच्या घरी उज्ज्वलाचे सर्व नातेवाईक बसले होते. अशोक नेमका कशामुळे भांडण करतो अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा नातेवाईकांसमोर अशोकची बोलती बंद झाली. त्याने कोणाचे मन दुखावेल अशी भाषा वापरली नाही आणि सर्व काही शांतपणे ऐकून घेतले. सर्व नातेवाईकांनी अशोक आणि उज्ज्वला या दोघांनाही भांडण न करण्याची समज दिली आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर काही दिवस अशोकच्या घरी शांतता होती. मात्र कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. शांत झालेले वातावरण पुन्हा तापू लागले. अशोक पुन्हा उज्ज्वलाशी भांडण करून तिला मारहाण करू लागला. आता तो बोलव तुझ्या नातेवाईकांना असे म्हणत तिला त्रास देऊ लागला. पुन्हा नातेवाईक त्याला समजावून सांगत होते. अशोकच्या परिवारातील लोकही त्याला सांगत होते. मात्र अशोक कोणाचेच ऐकत नव्हता. उज्ज्वला आपल्या पतीचा मार सहन करत 2 मुलांना पोटाशी धरून दिवस काढत होती. तिला वाटत होते की आज ना उद्या अशोकमध्ये बदल नक्कीच होईल. मात्र अशोकच्या वागण्यात सुधारणा अजिबात सुद्धा होत नव्हती. अशोकच्या रोजच्या त्रासाला उज्ज्वला आता पूर्णपणे वैतागून गेली होती. म्हणून तिने काही दिवस आपल्या माहेरी नरशी येथे जाण्याचा निर्णय घेतला. आपली 2 मुले घेऊन उज्ज्वला माहेरी निघून आली. इकडे अशोक मात्र नांदेडमध्ये एकटाच राहू लागला. पत्नी माहेरी गेल्यामुळे त्याचे कशातच मन लागत नव्हते. म्हणून त्याने सासरवाडीला फोन केला. बरेच दिवस झाले, आता उज्ज्वलाला पाठवून द्या अशी विनवणी तो करू लागला. तेव्हा उज्ज्वलाची आई पारुबाई जावयावर भडकल्या. त्यांनी खडसावून सांगितले की आम्ही मुलीला पाठवणार नाही. तुम्हाला या अगोदर अनेकदा समजावून सांगितले, पण तुमच्यात बदल होत नाही. आता तुम्ही एकटेच घरी राहा. त्यानंतर 7-8 दिवस लोटले तरी उज्ज्वला सासरी जाण्यास तयार नव्हती. तिला माहेरी राहून थोडे शांत वाटत होते. तिकडे अशोकला मात्र चैन पडत नव्हती. उज्ज्वला येत नसल्यामुळे अशोक स्वतः सासरवाडीला नरशी येथे पोहोचला. अशोकने एवढे भांडण करूनही जावई घरी आल्यावर सासरच्या मंडळीने एकही वाईट शब्द काढला नाही. नवरा बायकोचे भांडण त्यांनीच मिटवावे, तिसरा माणूस पडला की सत्यानाश होतोच या विचाराने सर्व गप्प होते. सासरवाडीत अशोकचा चांगला पाहुणचार झाला होता. बराच वेळ झाल्यावर अशोकने उज्ज्वलाला सांगितले, चल आता आपण नांदेडला जाऊ. खूप दिवस झाले, आता चल माझ्यासोबत. पण उज्ज्वला ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, मी येणार नाही. तुमचा किती त्रास सहन करायचा या मारहाणीत. माझ्या मुलांना काही झाले तर मी काय करू.
मी तुमच्यासोबत येत नाही. तिने स्पष्ट नकार दिला. कारण तिच्या पाठीशी तिचे कुटुंब होते. अशोकने बरेच प्रयत्न केले, पण ती काही आली नाही. अखेर अशोक रागाच्या भरात नांदेडला निघून गेला. त्याला वाटले की ती काही दिवसांनी परत येईल. पण आठवडा उलटला तरी तिचा फोन आला नाही. आता अशोकचा राग अनावर झाला होता. त्याने पुन्हा सासरवाडीला जाऊन तिला घेऊन येण्याचा निर्धार केला. दिनांक 11 डिसेंबर 2024चा तो दिवस उजाडला. तो वार बुधवारचा होता. सासरवाडीचे वातावरण आधीच गरम होते. म्हणून एकटे कशाला जायचे या विचाराने अशोकने आपल्या एका मित्राला सोबत घेतले. ते दोघे मोटरसायकलवर नरशी गावाकडे रवाना झाले. काही तासात ते नरशीत पोहोचले. पण अशोक सासरच्या घरी गेला नाही. त्याने काही वेळ इतरत्र घालवला आणि एका दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू प्याला. दारूच्या नशेत तो आता कोणत्याही थराला जाण्यास तयार झाला होता. त्याने आपल्या मित्राला सांगितले, "चल आता सासरवाडीला जाऊ." अशोक 4:30च्या सुमारास बजरंग नगरमध्ये सासरच्या दारात पोहोचला. दारूच्या नशेत तो जोराने ओरडला, "कुठे आहे माझी बायको?" अशोकचा आवाज ऐकताच उज्ज्वला आणि इतर नातेवाईक बाहेर आले. सासू पारोबाई अंगणात बसल्या होत्या. अशोक त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि विचारू लागला की उज्ज्वलाला नांदायला का पाठवत नाही. पारोबाई काहीच बोलले नाही, पण अशोक तोंडात येईल ते अपशब्द बोलत होता. काही वेळातच त्यांच्या शाब्दिक बाचाबाची होऊन मोठा वाद सुरू झाला. उज्ज्वला आणि इतर नातेवाईक काही अंतरावर उभे होते. "थांबा, आता तुम्हाला दाखवतोच. उज्ज्वलाला पाठवत नाही ना?" असे ओरडत अशोकने आपल्याला जवळील धारदार चाकू काढला आणि पारोबाईच्या गळ्यावर सपासप वार केले. "पाठवत नाही ना माझ्या बायकोला?" असे म्हणत तो वार करतच राहिला. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण सुन्न झाले होते. रक्ताने माखलेला चाकू दाखवत अशोक ओरडू लागला, "या माझ्याजवळ कोण येतंय ते एका एकाचा मर्डरच करतो." इतक्यात पारोबाईची सून घरातून पळत आली. तेव्हा अशोक चाकू घेऊन तिच्या मागे धावला. मात्र घराचे गेट बंद झाल्यामुळे तो आत शिरू शकला नाही आणि तिथून पळून गेला. तिकडे चाकूचे घाव वरमी लागल्याने पारोबाई जमिनीवरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या आणि तडफडत होत्या. उज्ज्वला आणि नातेवाईक त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. उज्ज्वलाने टाहो फोडला, "वाचवा माझ्या आईला कुणीतरी." ती आक्रोश करत होती. रक्ताळलेल्या आईचे डोके मांडीवर घेऊन उज्ज्वला ओरडत होती. कोणीतरी जखमी पारोबाईंना पाणी पाजण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यांची हालचाल बंद झाली होती. त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती सर्वप्रथम उज्ज्वलाने नरशी पोलीस चौकीत जाऊन दिली. त्यानंतर नरशीच्या गावकऱ्यांनी रामतीर्थ पोलिसांना फोन करून याबद्दल माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अशोक धोत्रे आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. अशोककडून गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी पंचनामा करून पारोबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवून दिला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.